नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक हिरा जन्माला आलेला होता आणि या हिऱ्याने प्रत्येक समाज घटकातील किंवा प्रत्येक स्तरातील लोकांना प्रकाशमय केलेला आपल्याला दिसून येईल। महाराजांनी वेगवेगळ्या स्वरूपाचे जे काही निर्णय घेतलेले होते हे संबंध जगामध्ये प्रसिद्ध असे निर्णय ठरलेले आपल्याला निश्चितच दिसून येतील। आणि महाराजांचं जे काही काम आहे, महाराजांचं काम विशिष्ट जातीपुरतं मर्यादित नव्हतं, विशिष्ट धर्मापुरतं मर्यादित नव्हतं। महाराजांनी हिंदू मुस्लिम अशा प्रकारे कधी वाद केलेला नाही मित्रांनो। तर महाराज हे या देशामधले किंवा या संबंध जगामधले एक समतेचा मार्ग जगात निर्माण करणारा एक महान असा राजा म्हणून गणला जातो। आणि या राजाचं जे काही कार्य आहे हे कार्य आत्ताच्या राजकीय लोकांना करता येणार नाही किंवा आत्ताच्या राजकीय नेत्यांना करता येणार नाही, कारण आजचे राजकीय नेते हे धर्म जात या आधारावर राजकारण करतात। पण महाराजांची रणनीती ही खूप जबरदस्त होती। महाराज हे केवळ योद्धे नव्हते, तर ते चांगले समाजकारण आणि त्याचबरोबर सामाजिक घडामोडी ज्या आहेत, सामाजिक परिस्थिती जी आहे यांना समजावून घेणारं हे एक व्यक्तिमत्व होतं। आणि ज्यांच्या कार्यामुळे समाजामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता या महाराष्ट्रामध्ये नांदलेली तुम्हाला दिसून येईल। महाराष्ट्रामध्ये स्त्रियांचा मान सन्मान राखला पाहिजे, स्त्रियांना मान सन्मानाच्या जागा दिल्या पाहिजेत, अशा विचाराचे जे काय वारसदार या ठिकाणी बघायला मिळतात राजकारणामधले किंवा राजेशाही कुटुंबामधले आपण म्हणू, तर महाराजांचा या ठिकाणी निश्चितच आपल्याला विचार करावा लागणार आहे। महाराजांचं जे काम आहे ते काम कितपत समाजासाठी योग्य आहे ते या लेक्चरमधून तुम्हाला बऱ्यापैकी कळणार आहे। आपण काय करूयात, लेक्चरला सुरुवात करूयात। आणि हे लेक्चर तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे। आणि महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण नेमकं काय करायला पाहिजे, तर हा विचार माझ्या डोळ्यासमोर आला किंवा माझ्या विचारात आला आणि मग आम्ही असं ठरवलं की महाराजांचे जे काय एकंदरीत जे काय 12 किल्ले आहेत, हे 12 किल्ले जागतिक वारसा यादीमध्ये प्रसिद्ध झालेले मागेच आहेत। तर त्या किल्ल्यांना परत एकदा एक उजाळा द्यावा म्हणून आम्ही या ठिकाणी काय करत आहोत, तर या लेक्चरचं आयोजन करत आहोत। आणि त्यासाठी हे लेक्चर शेवटपर्यंत बघा मित्रांनो। आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त आपण आपल्या शौर्य करिअर अकॅडमीच्या माध्यमातून विनम्र अभिवादन करू आणि आपल्या या लेक्चरला सुरुवात करूयात। ओके, चला लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो। महाराजांचा तडफदार चेहरा आणि एकंदरीत जे काय व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्व तुमच्या लक्षात आलंच असेल। तर आता या ठिकाणी आपण व्यवस्थित समजावून घेऊ की कशा पद्धतीने हे प्रश्न आपल्याला महत्त्वाचे ठरतील। बघा, शिवजयंतीनिमित्त आपण हा जो माहितीचा प्रकार आहे किंवा हे जे लेक्चर आहे हे लेक्चर तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत। तर बघा, एक पहिला प्रश्न या ठिकाणी आहे की महाराजांचा जो काही जन्म आहे तो 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला। आता हे प्रत्येकाला माहिती असणार आहे, ज्याला माहिती नाही त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही, मला तरी असं किमान या ठिकाणी वाटेल। आणि त्यांचं जन्म ठिकाण हे देखील प्रत्येकाला माहिती आहे, शिवनेरी किल्ला आहे। आता मला तुम्ही कमेंट करून सांगा लगेच शिवनेरी किल्ला हा नेमका महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात येतोय। तर आता पुढे चला, त्यांच्या वडिलांचं नाव जर आपण पाहिलं तर शहाजीराजे भोसले आणि आईचं नाव पाहिलं तर राजमाता जिजाऊ असं त्यांचं नाव आहे। आणि यावरती प्रश्न विचारलेले आहेत, आलेले आहेत प्रश्न, तुम्हाला माहिती आहे ती बाजू वेगळी असेल पण प्रश्न विचारले जातात। त्यांचे गुरु बघा, दादोजी कोंडदेव हे त्यांचे गुरु होते। आणि त्यानंतर पुढे जाऊयात आपण, राज्याभिषेक जो आहे हा राज्याभिषेक त्यांचा रायगडावरती झाला। इथे आपल्याला परीक्षेमध्ये डेफिनेटली प्रश्न विचारला जातो आणि हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल, त्यांचा राज्याभिषेक हा नेमका कोणत्या तारखेला झाला, तर 6 जून 1674 त्यांचा काय झालेला आहे, राज्याभिषेक झालेला आहे। ओके, आता पुढे जाऊयात। राजधानी जर मराठा साम्राज्याची पाहिली तर ती रायगड आहे आणि रायगड
ही दुसऱ्या क्रमांकाची राजधानी ठरलेली होती. पहिल्या क्रमांकाची राजधानी ही राजगड होती. ओके, म्हणून हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता आपण पुढे जाऊयात. तर महाराजांचा मृत्यू हा 3 एप्रिल 1680 मध्ये झालेला बघायला मिळतो आणि ही सगळी माहिती आपल्याला लक्षामध्ये ठेवायची आहे. ओके, आता अशाच प्रकारची जी काय बेसिक माहिती, ही बेसिक माहिती इथे पाहिली आपण. 11 जे काही किल्ले आहेत त्या किल्ल्यांच्या संदर्भात पण महत्त्वाची आणि मोजकी अशी माहिती आपण बघणार आहोत. चला लक्ष द्या. आता कुणीही एकदम बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही आहे, काळजीपूर्वक ऐकायचं आहे तुम्हाला. बघा इथे काय म्हटलेलं आहे, जागतिक वारसा स्थळ जे आहेत, या जागतिक वारसा स्थळ या यादीमध्ये प्रामुख्याने काय झालेलं आहे, महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या 11 किल्ल्यांचे जे काय सर्किट आहे हे या ठिकाणी काय झालेलं आहे, प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं. आता तुम्ही म्हणाल ही सर जुनीच माहिती आहे, परंतु आपण जरा वेगळ्या अँगलने आणि परीक्षाभिमुख मेथडने मोजकीच माहिती या अँगलने इथे आपण समजून घेणार आहोत. चला पुढे जाऊयात आपण. लक्ष द्या आता या ठिकाणी. बघा, युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचा समावेश केलेला बघायला मिळतो. बारकाईने ऐका, महाराष्ट्रामधले किती किल्ले आहेत, 11 आहेत. तर एक किल्ला जो आहे हा किल्ला तमिळनाडू या राज्यातला आहे, हे एकदा क्लिअर करून घ्या. आणि ज्या किल्ल्याचं नाव जिंजी असं आहे, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. आणि असे जे काय टोटल किती झाले, 11 + 1 हे 12 झाले. मग 12 किल्ल्याचं जे काय इथे यादी आहे, ही यादी या जागतिक वारसा या यादीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. आणि ती कोणत्या नावाने किंवा कोणता दर्जा या किल्ल्यांना, या ऐतिहासिक गड किल्ल्यांना देण्यात आलेला आहे, तर त्याचा दर्जा आहे मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया, अशा पद्धतीने दर्जा या ठिकाणी देण्यात आला आहे. आता पुढे बघा, राज्यातील 7 जिल्ह्यांमधील, किती जिल्ह्यांमधील, आता हा देखील एक महत्त्वाचा पार्ट आहे, राज्यातल्या 7 जिल्ह्यांमधील किल्ल्यांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. किती जिल्ह्यामध्ये हे 11 किल्ले बघायला मिळतील तुम्हाला, 7 जिल्ह्यामध्ये बघायला मिळतील. इथपर्यंत तुमच्या लक्षात येत असेल. मी थोडंसं पुढे जाऊ. बघा लक्षात घ्या, शिवनेरीच्या या छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळापासून सुरुवात करून या किल्ल्यांचा जो काय प्रवास आहे, हा प्रवास सर्किट पिक्चरच्या साह्याने आपण या ठिकाणी काय करणार आहोत, प्रदर्शित करणार आहोत. म्हणजे इथे मी तुम्हाला सिक्वेन्स वाईज सांगण्याचा इथे मी प्रयत्न करणार आहे. ओके, कशा पद्धतीने ते किल्ले आहेत. आपण पहिला जो काय किल्ला आहे तो शिवनेरी. आणि जर मित्रांनो या लेक्चरचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे, कारण या लेक्चरमधून तुम्हाला परीक्षाच्या संदर्भातली माहिती मिळणार आहेच, परंतु जर तुम्ही असं ठरवलं की ट्रिप काढायचं कशाची, तर वारसा यादीमधल्या किल्ल्यांना भेट देण्याची, तर निश्चित तुम्ही या मार्गाने जा. पहिला किल्ला सुरुवात कुठून करा, तुम्ही शिवनेरीपासून करा. आणि आपण आता काय करूयात, या शिवनेरी किल्ल्याच्या संदर्भात आपल्या परीक्षेत काय विचारलं जाऊ शकेल त्याच्या संदर्भात विचार करू. छत्रपती शिवाजी महाराजांचा याच किल्ल्यावरती जन्म झाला होता, हे प्रत्येकाला माहिती आहे आणि तरी पण परीक्षेमध्ये विचारलं जातं. आता बघा, प्राचीन किल्ला हा असून हा जो किल्ला आहे हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर पुणे जिल्ह्यामध्ये बघायला मिळतो. पुण्यामध्ये नेमकं कुठे, तर जुन्नर हा जो तालुका आहे या तालुक्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि या किल्ल्याची उंची जर पाहिली, आपण काय पाहिली, या किल्ल्याची रायगडची उंची जर पाहिली तर ती 1332 मीटर एवढी उंची आपल्याला बघायला मिळते. आणि हे देखील आपल्या परीक्षेसाठी गरजेचं असणार आहे. 100% हा प्रश्न विचारला जाऊ शकेल, म्हणून हे नोट डाऊन करून घ्यायचं आहे. बघा, तर जुन्नर शहराजवळ केंद्र सरकारने काय केलेलं आहे, किंवा शहराजवळ केंद्र सरकारने या किल्ल्याने तर या किल्ल्याला प्रामुख्याने म्हणजे एक राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे. कुणी केलेलं आहे, केंद्र सरकारने. ओके, राष्ट्रीय संरक्षित स्मारक, की याचं आपल्याला संरक्षण करायचं आहे, कारण महाराजांचा याच किल्ल्यावरती काय झाला होता, जन्म झाला होता. आणि महाराजांचा हा खूप मोठा असा
ठेवा आहे, म्हणून या ठिकाणी ही बाब आपल्याला विचारात घ्यावी लागेल. आपण पुढे जाऊयात. नंतरचा मुद्दा बघा, हा लोहगड आहे. एकदा बघून घ्या, लोहगड म्हणजे डायरेक्ट पोलादी गड आहे. खूप संरक्षणाच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा गड होता. आणि बघा, पुणे जिल्ह्यामध्येच येणारा हा गड आहे. लोणावळ्याजवळ हा किल्ला तुम्हाला बघायला मिळणार आहे. ओके, आता पुढे जाऊयात. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी हे दोन्ही ठिकाण जिंकून घेतले होते. आणि हे दोन्ही ठिकाण जिंकून घेतल्यानंतर पुढे काय झालं, लोहगड आणि विसापूर हे जे किल्ले आहेत, हे किल्ले महाराजांनी ताब्यामध्ये घेतले. आणि परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला आहे किंवा एक PYQच आहे, ते काय विचारलं होतं तुम्हाला की लोहगड विसापूर हा टिंबटिंब स्वरूपाचा किल्ला आहे किंवा टिंबटिंब स्वरूपाचे किल्ले आहेत. तर ते जुळे किल्ले आहेत. कसे किल्ले आहेत? जुळे किल्ले म्हणून ओळखले जातात. म्हणून हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी काय करायचा आहे, लक्षात घ्यायचा आहे. ओके, आपण जाऊयात पुढे. नंतरचा प्रश्न समजून घेऊयात. बघा, सालेर किल्ला आहे. एकदा बघून घ्या, खूप महत्त्वाचा हा देखील किल्ला आहे. ओके, तर या संदर्भामध्ये आपण बघूयात. या किल्ल्याची जर तुम्ही उंची पाहिली तर ही 1567 एवढी उंची बघायला मिळते. सालेर हा जो किल्ला आहे याला तुम्ही शिखर म्हणून देखील ओळखता आणि हे महाराष्ट्रातलं दुसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे. पण किल्ल्यामधला हा सर्वात मोठा किल्ला किंवा गिरिदुर्ग तुम्हाला बघायला मिळेल. ओके, गिरिदुर्गामध्ये सर्वात उंच गिरिदुर्ग म्हणून सालेरचं काय आहे, नाव आहे. आणि सालेर हा जो किल्ला आहे हा नाशिकमध्ये तुम्हाला बघायला मिळतो, सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये. ओके, किंवा सह्याद्री पर्वतरांगेमध्ये. सालेर मुलेर या जोडीतला हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये प्रामुख्याने बघायला मिळतो. आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणून देखील याची काय आहे, ओळख आहे. लक्षात राहू द्या, नाशिकमध्ये एकूण 57 गिरिदुर्ग आहेत आणि त्यापैकी सर्वात मोठा गिरिदुर्ग जो आहे तो सालेर हा आपल्याला बघायला मिळेल. या ठिकाणी या सर्व गोष्टी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायच्यात. त्यानंतर खांदेरी नावाचा हा जो किल्ला आहे, हा किल्ला या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. या किल्ल्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. लक्ष द्या, बघा, भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वाचा असलेला हा किल्ला आहे आणि अरबी समुद्रामध्ये बघायला मिळतो. ओके, सिंधुदुर्ग या ठिकाणी हा किल्ला आहे. मुंबई समोरील सागरी मार्गावर बसलेला हा किल्ला तुम्हाला बघायला मिळेल. ओके, सिंधुदुर्ग जवळच आहे पण तो. आणि इसवी सन 1679 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मायनाक भंडाऱ्याला येथे पाठवून या बेटावरती या किल्ल्याची बांधणी केलेली तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधलेला आहे, खांदेरी नावाचा किल्ला. आणि हा किल्ला महाराजांनी का बांधला, कारण समुद्रामधील जो काय परिसर आहे किंवा तो जो एरिया आहे ज्याला कोस्टल एरिया आपण म्हणतो, तर या कोस्टल एरियाच्या सिक्युरिटीसाठी, संरक्षणासाठी, डिफेन्ससाठी या किल्ल्याची बांधणूक किंवा बांधणी ही महाराजांनी केलेली आपल्याला बघायला मिळेल. नंतरचा भाग आपण बघूयात. बघा, इथे प्रतापगड आहे आणि प्रतापगड म्हटलं की तुम्हाला अफजल खान हा डेफिनेटली आठवला पाहिजे. आणि अफजल खान आणि महाराज यांची काय झालेली होती, या किल्ल्याच्या पायथ्याशी भेट झालेली होती. ओके, आता बघूयात आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट याच किल्ल्याच्या पायथ्याशी झाली. आणि शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा जो काय कोतळा आहे तो कोतळा इथेच बाहेर काढला. आणि जेव्हा तो कोतळा बाहेर काढला म्हणजे त्याचे आतडे बाहेर काढले, तर अफजल खान, तुमच्या माहितीसाठी सांगतो की हा अफजल खान एवढा पळत होता, ते आतडेमध्ये टाकून पळत होता. म्हणजे अशी अवस्था या अफजल खानाची या ठिकाणी झाली. आणि महाराज एक हिरो म्हणून इथून पुढेच उदयाला आलेले आपल्याला एक मराठा इतिहासामध्ये बघायला मिळतात. आणि खूप एक जबरदस्त योद्धा म्हणून संबंध भारतामध्ये एक प्रसिद्ध असलेली ही व्यक्ती पुढे आपल्याला बघायला मिळाली. आणि बघा, सुवर्णदुर्ग जो आहे, या दुर्गाविषयी आपल्याला माहिती घ्यायची. बघा, व्यवस्थित समजावून देतो. हा सुवर्णदुर्ग जो आहे हा रत्नागिरीला आपल्याला बघायला मिळतो. कुठे बघायला मिळतो? रत्नागिरीला. आणि त्याच या किल्ल्याचा जर प्रकार पाहिला तुम्ही तर हा जलदुर्ग आहे. जसा जलदुर्ग हा देखील होता. बघा, कोणता होता? हे खांदेरी हा किल्ला देखील काय आहे? जलदुर्ग आहे. ओके, चला आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा भाग काय म्हणतोय बघा, प्रसिद्ध ठिकाण कुठलं? सुवर्णदुर्गावर
प्रसिद्ध ठिकाणं कोणती आहेत तर ती एकदा बघूयात. हर्णे बंदर तिथे आहे आणि हे हर्णे बंदर खूप प्रसिद्ध असं बंदर आहे आणि त्याचबरोबर तिथं काही गुप्त चोर दरवाजा म्हणून ते दरवाजे प्रसिद्ध आहेत. निश्चितच जा, गेल्यानंतर तुम्हाला ते बघायला मिळतील. ओके, आणि ते कसं जायचं मी तुम्हाला सांगतो. आता दापोली नंतर बघू. ते दापोली रत्नागिरी नौदल तळाचे एक मुख्य केंद्र म्हणून या किल्ल्याकडे किंवा या गडाकडे पाहिलं जातं, म्हणून हा पण या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण थोडंसं पुढे जाऊयात. विजयदुर्ग आपल्याला बघायला मिळेल. एकदा किल्ला बघून घ्या, किल्ला बघणं गरजेचं आहे. ओके चला, आता आपण काय करूयात, विजयदुर्गाबद्दल माहिती पाहूयात. विजयदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रामध्ये स्थित असलेला दिसून येतो. विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला किल्ला आहे आणि त्याचा जर प्रकार पाहिला तर तो देखील जलदुर्ग आहे, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी सुरक्षेच्या दृष्टीने, कोणत्या सुरक्षेच्या, सागरी सुरक्षेच्या दृष्टीने या किल्ल्याचे बांधकाम केलेलं दिसून येतं आणि भारतातील सर्वात जुने भक्कम समुद्री किल्ले म्हणून विजयदुर्गाकडे पाहिलं जातं किंवा खूप जुनाट किंवा जुना असा किल्ला हा विजयदुर्ग किल्ला आहे. आणि त्याला काय म्हटलं जातं हे परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं जाईल. तर पूर्वेकडील जिब्राल्टर अशा पद्धतीचं नाव आहे, म्हणून हे देखील त्याचं विशेषण लक्षात राहू द्या. मराठा आरमाराचे केंद्र म्हणून देखील याच्याकडे पाहिलं जातं. हे दोन्ही प्रश्न आपल्याला डेफिनेटली विचारले जातात, म्हणून हे लक्षात राहू द्या. ओके चला, आता आपण थोडं पुढे जाऊयात. आता सिंधुदुर्ग आहे, एकदा तुम्ही किल्ला बघून घ्या. सिंधुदुर्ग हा देखील किल्ला एक जलदुर्ग आहे आणि या जलदुर्गाची जी काय रचना आहे किंवा बांधणूक आहे ती महाराजांच्या माध्यमातून खूप जबरदस्त पद्धतीने झालेली बघायला मिळते. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील भव्य जलदुर्ग म्हणून प्रसिद्ध आहे आणि अरबी समुद्रातला किल्ला आहे. ओके, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊयात. तर तो मावळण बघा, मालवण जवळ आहे, मालवण जवळ आहे, म्हणून हे एकदा करेक्ट लक्षात राहिलं पाहिजे. इथे परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न पडेल. मालवण जवळ उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला हे शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे पहिले मुख्यालय होतं. बघा किती महत्त्वाचा हा प्रश्न आहे. हे कितवं मुख्यालय होतं तर पहिल्या क्रमांकाचं महाराजांचं मुख्यालय होतं आणि शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व राहिलेलं देखील आपल्याला या ठिकाणी काय होईल बघायला मिळेल. ओके, आपण जाऊयात पुढे. नंतरचा किल्ला आहे पन्हाळा किल्ला आणि एकदा पन्हाळा किल्ल्याचं जे काही चित्र आहे ते एकदा बघून घ्या. पन्हाळा किल्ला आणि या किल्ल्याबद्दल आपण थोडकी माहिती जाणून घेऊयात थोडक्यात. तर पन्हाळा किल्ला जर आपण पाहिलं तर तो प्रामुख्याने कोल्हापूरला बघायला मिळतो तुम्हाला. ओके, कोल्हापूर या जिल्ह्यामधला एक प्रसिद्ध किल्ला आणि या किल्ल्यास सिद्धी जोहर जो होता, या सिद्धी जोहरने काय दिला होता, वेढा दिला होता. ही खूप जबरदस्त स्टोरी होती, वर्ग 4 मध्ये आपण सगळ्यांनी वाचली होती. आणि सिद्धीच्या वेड्यातून बाहेर पडून महाराज जे आहेत ते विशालगडाकडे गेले होते. बघा हे किती महत्त्वाचं आहे म्हणून. ओके, आणि जो भुयारी मार्ग होता बघा, आठवत असेल तुम्हाला, भुयारी मार्ग होता. पन्हाळगडावरून विशालगडाकडे गेल्यानंतर तिथे पोहोचल्यानंतर महाराज तोफीची त्या ठिकाणी एक निशाणी देणार होते किंवा एक सिग्नल देणार होते की तुम्ही काय करा, तिथे गेल्यावर तोफ वाजवा आणि जेणेकरून आम्हाला कळेल, असं बाजीप्रभू देशपांडे यांनी सुचवलं होतं. आणि शिवा काशीद हे देखील त्यांच्यासोबत होते आणि त्यांनी या जे काय हे जे मावळे आहेत यांनी स्वतःचा पराक्रम त्या ठिकाणी दाखवलेला होता आणि महाराज सुखरूप विशालगडाकडे गेलेले आपल्याला बघायला मिळतील. आणि महाराज त्या ठिकाणी वाचले आणि महाराजांनी नंतरच्या काळामध्ये खूप जबरदस्त पद्धतीने आणि आत्मविश्वासाने काम केलेलं आपल्याला इथे बघायला मिळतं. आणि या ठिकाणी राजगड आहे आणि राजगडाच्या संदर्भामध्ये आपण माहिती पाहूयात. राजगड हा खूप महत्त्वाचा किल्ला आहे, पुणे जिल्ह्यामध्ये असलेला किल्ला आहे. ओके, हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि का महत्त्वाचं आहे तर मराठा साम्राज्याची ही पहिली राजधानी होती आणि यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. तोरणा किल्ल्याचा बारकाईने ऐका, या राजगडाला महाराजांनी पहिली राजधानी का केलं त्याचं काय कारण आहे तर हे कारण मी दिलं आहे की तोरणा किल्ल्याचा
बालेकिल्ला म्हणजे एखाद्या गडाच्या किंवा एखाद्या किल्ल्याच्या वरती जो असणार आहे खूप भक्कम असा जो काय भाग असतो त्याला बालेकिल्ला म्हटलं जातं. आणि तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान होता. लक्षात आलं का तुम्हाला की तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला कसा होता, आकाराने लहान होता. आणि लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. कोणता किल्ला सोयीचा नव्हता? तोरणा किल्ला हा सोयीचा नव्हता. आणि म्हणून महाराजांनी राजगड हा जो किल्ला आहे हा किल्ला काय केलं की याला आपण राजधानी बनवू असं ठरवलेलं होतं. आणि त्यामुळे राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला जो आहे तो बराच मोठा किंवा आकाराने मोठा होता. म्हणून महाराजांनी या राजगडाला प्रामुख्याने काय केलेलं होतं तर राजधानी केलेलं होतं. हा एक मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. पुढे जाऊयात आता बघा, हा रायगड किल्ला आहे. आणि रायगड हा जो किल्ला आहे खूप महत्त्वाचा किंवा खूप भव्य असा किल्ला आपल्याला बघायला मिळतो. आणि मला एकदा तुम्ही कमेंट करून सांगा की रायगडावरती मंदिर आहे, ते मंदिर कुणाचं आहे आणि रायगडाची निर्मिती ही कुणी केली होती, तर ते एकदा मला तुम्ही कमेंट करून सांगा. आता बघा की छत्रपती शिवाजी महाराज यांची त्या ठिकाणी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी राहिलेला हा किल्ला आहे किंवा आपण असं म्हणूयात मराठा साम्राज्याची ही दुसरी राजधानी होती. आणि रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. महाराजांचा राज्याभिषेक हा कोणत्या तारखेला झाला होता ते देखील आत्ता कमेंट करून सांगा. शिकवलंय मी तुम्हाला. ओके, आता पुढे चला. मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून या किल्ल्याची ओळख आणि महाड या शहराजवळ हा किल्ला तुम्हाला बघायला मिळतो. महाड हे रायगडमधलं ठिकाण आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं होतं तर चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता, तेच ठिकाण आहे. आणि या किल्ल्याचं पूर्वीचं नाव जे होतं ते काय होतं, रायरी. अशा पद्धतीने हा रायरीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध होता, सर्वात मोठा डोंगर होता. म्हणून या ठिकाणी या किल्ल्याची आखणी ही हिरोजी इंदोळकर यांनी केलेली बघायला मिळते. आपण जाऊयात पुढे. बघा या ठिकाणी एक शेवटचा किल्ला जिंजी किल्ला आहे. आणि हा जिंजी किल्ला कुठे आहे तर हा तमिळनाडूमध्ये असलेला किल्ला आपल्याला बघायला मिळतो. लक्ष द्या, जिंजी किल्ला जो आहे हा तमिळनाडू राज्यामध्ये स्थित आहे आणि एक ऐतिहासिक दुर्ग म्हणून प्रसिद्ध आहे. रायगड व राजगड या दोन्ही किल्ल्यानंतर तिसरी मराठा साम्राज्याची जर कोणती राजधानी असेल तर ती जिंजी हा किल्ला आहे. याकडे तिसरी राजधानी म्हणून पाहिलं जातं. या किल्ल्याचं महत्त्व निश्चितच या ठिकाणी खूप मोठं किंवा महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती राजाराम महाराज जे आहेत, राजाराम महाराजांनी याच जिंजी किल्ल्याला आधार बनून काय केलं की हिंदवी स्वराज्य जे आहे किंवा मराठा साम्राज्य जे आहे त्या साम्राज्याची पुनर्स्थापना करण्याचा जो काय निर्धार आहे तो निर्धार इथूनच केलेला तुम्हाला बघायला मिळतो. लक्ष द्या, आता हा डेटा परीक्षेला विचारला जाणार नाही. आणि जर तुम्हाला हे ऐकून घ्यायचं नसेल तर आपला जो काय व्हिडिओ आहे तो पुढे देखील तुम्ही काय करू शकतात, घेऊन जाऊ शकतात. ओके, असं काही कंपल्सरी नाही मित्रांनो. ओके, चला आता मी फक्त या स्लाइडमध्ये काय सांगतो तुम्हाला की जर तुम्हाला हे किल्ले फिरायचे असतील तर कसे फिरायचे सुरुवातीला 1 मिनिटामध्ये सांगणार आहे, जास्त बोर करणार नाही. बघा, शिवनेरी पासून तुम्ही कुठे जा, लोहगडला जा. आणि शिवनेरी ते लोहगड हे जे अंतर आहे हे 57 किलोमीटरचं अंतर आहे. ते तुम्हाला 1.5 तासामध्ये पार करता येणार आहे. किती तासामध्ये? फक्त 1.5 तासामध्ये. पुढे लोहगडला आलात, लोहगडला आल्यानंतर लोहगड आणि त्यानंतर पुढे सालेरला जायचं आहे तुम्हाला. तर लोहगड आणि सालेर हे जे अंतर आहे हे 212 किलोमीटरचं अंतर आहे. किती किलोमीटरचं अंतर आहे? 212 किलोमीटरचं अंतर हे 7 तासामध्ये तुम्ही पार करू शकता. सालेर पासून जर तुम्ही एक खांदेरीकडे गेलात तर 362 किलोमीटरचं अंतर
हे 8 तासामध्ये पूर्ण करता येणार आहे. आणि खांदेरीपासून प्रतापगडाकडे जा, 163 किलोमीटर अंतर आहे, जे तुम्हाला 4 तासात पूर्ण करता येईल. आणि प्रतापगडावरून डायरेक्ट सुवर्णदुर्गाकडे जा, आणि सुवर्णदुर्ग हा जो आहे तो 104 किलोमीटर आहे, आणि जो तुम्हाला जे अंतर तुम्हाला फक्त 3 तासामध्ये पूर्ण करता येणार आहे. आणि सुवर्णदुर्गाकडून तुम्ही डायरेक्ट कुठे जायचं, विजयदुर्गाला जायचं. आणि हे जे अंतर आहे हे अंतर मित्रांनो 255 किलोमीटरचं अंतर आहे. आणि हे 255 किलोमीटरचं अंतर तुम्ही केवळ 7 तासामध्ये पार करू शकता. ओके, या पद्धतीने इथे येऊ शकता. विजयदुर्गाहून तुम्ही सिंधुदुर्गला जा, 90 किलोमीटरचं अंतर 2.5 तासामध्ये पूर्ण करता येईल. सिंधुदुर्गाहून पन्हाळा या गडाकडे जाता येईल, 84 किलोमीटर अंतर आहे, जे 4.5 तासात पूर्ण करता येईल. पन्हाळ्याहून राजगडला जाता येईल, 254 किलोमीटर 5.5 तासामध्ये तुम्हाला पूर्ण करता येईल. आणि राजगडावरून तुम्हाला रायगडाकडे 150 किलोमीटरच्या अंतरावर जाता येईल फक्त 4 तासामध्ये. आणि शेवटी तुम्हाला रायगडावरून जिंजीपर्यंत जाण्यासाठी नेमके किती तास लागतात, आणि त्याचबरोबर रायगड आणि जिंजी यातील अंतर किती किलोमीटरचं आहे ते एकदा मला तुम्ही कमेंट करून सांगा डेफिनेटली. चला, एक शेवटचा भाग घेऊयात आपण. बघा, या ठिकाणी आपण सुरुवात कशी केली होती की छत्रपती शिवाजी महाराजांपासून, आणि आत्ता आपण शेवट या लेक्चरचा कशाने करूयात तर मराठा साम्राज्याचे दुसरे जे काय महाराज आहेत, छत्रपती आहेत, तर त्या छत्रपतीपासून आपण काय करूयात, आपल्या लेक्चरचा शेवट झाला पाहिजे. आणि दुसरे छत्रपती म्हटलं की राजे संभाजी महाराज. आणि संभाजी महाराजांचा जन्म हा प्रामुख्याने कधी झाला होता तर 14 मे 1657 या दिवशी महाराजांचा जन्म झाला होता. आणि संभाजी महाराजांचा जन्म हा पुरंदर किल्ल्यावरती झाला होता, म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यांच्या वडिलाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आणि आईचं नाव सईबाई. हे एक महत्त्वाचं आहे, 100% हा परीक्षेमध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे. निंबाळकर या घराण्यातील सईबाई होत्या, आणि त्यांचा राज्याभिषेक जो आहे हा 20 जुलै 1680ला रायगडावरच झाला होता, म्हणून हे देखील लक्षात ठेवायचं आहे. राजधानी रायगड होती त्यांच्या काळामध्ये, डेफिनेटली, बरोबर आहे की नाही. आणि यांचा जो मृत्यू आहे हा मृत्यू फितुरीने झाला होता, तुळापूर या ठिकाणी. आणि कोणत्या तारखेला झाला होता तर 11 मार्च 1689ला मृत्यू झाला होता. आणि मृत्यूच्या दिवशी कवी कलश त्यांच्यासोबत होते, आणि खूप जबरदस्त पद्धतीने लढा दिलेला हा देखील राजा आपल्याला लाभलेला होता. आणि आपल्यासाठी निश्चितच ते खूप भाग्याची गोष्ट होती, कारण महाराजांनी आपल्यासाठी जे काही काम केलेलं आहे हे या कामाला डेफिनेटली तोडच नाही आहे. आणि या ठिकाणी आपण थांबूयात. आपलं सेशन हे जे आहे किंवा आपलं लेक्चर जे आहे ते आवडलं असेल तुम्हाला तर कृपया आपण लाईक करा, कमेंट करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही पुन्हा नवनवीन जे काय अशाच प्रकारचे लेक्चर्स आहेत, व्हिडिओ आहेत, ते तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. आणि त्यासाठी बेल आयकन क्लिक करा, नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. ओके, चला.